सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर 192 कोटी जमा। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी। ज्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदाच याद्या बघितल्या त्यांच्यावर काय बोलावं, गोरेंची राज ठाकरेंवर टीका। सोलापूरमध्ये काँग्रेसकडून सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी। सरकारकडून शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही, जाहीर केलेलं पॅकेज अतिशय तोकडं असल्याचा आरोप। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट। महसूल विभागामध्ये 47 अधिकाऱ्यांच्या बढत्या। महाराष्ट्राला मिळाले 47 अप्पर जिल्हाधिकारी। तब्बल 10 वर्ष रखडल्या होत्या बढत्या। राजभवनामध्ये राज्यपालांचे प्रबंधक म्हणून निशिकांत देशपांडे यांची नियुक्ती। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देशपांडेंना पदोन्नती। जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण अशा विविध विभागात देशपांडेंनी खासगी सचिव म्हणून काम केलं। नाशिकमधल्या खंडणी प्रकरणी लोंढे पिता पुत्राची अंबड पोलीस ठाण्यामध्ये रवानगी। बंगला बळकावल्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल। दिग्गज अभिनेते असरानी यांचं निधन। वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। असरानी यांचं 350हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम। औषधांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेवर देखरेखीसाठी केवळ 45 औषध निरीक्षकांवर जबाबदारी। 200 मंजूर पदांपैकी तब्बल 155 पदं अनेक वर्षांपासून रिक्त। कर्मचाऱ्यांवर कफ सिरप गुणवत्ता तपासणीचा ताण वाढला। यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग शेअर बाजारामध्ये दुपारी 2:15 ते 2:45 या दरम्यान होणार, तर शेअर बाजाराला 22 ऑक्टोबरला पाडव्याच्या निमित्त सुट्टी असणार। ऐन दिवाळीमध्ये सोन्या चांदीचे दर जोरदार आपटले। एका झटक्यामध्ये चांदी 9,000 स्वस्त झाली। जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम 1,30,000 रुपयांवर सोनं। चांदी जीएसटीसह प्रति किलो 1,64,000 रुपये।